पतंग उडवायची स्पर्धा. मॉन्टी विरुद्ध चिंकी. आज मकर संक्रांत होती आणि गट्टू चिंकी सकाळी लवकर तयार झाले होते. आई, बाबा, गट्टू, चिंकी सगळ्यांनी पिवळ्या रंगाचे कपडे घातले होते. आई बाबा, चला लवकर सोसायटीत पतंग उडवायला जाऊया. हो चिंकी, मी तर खूप एक्सायटेड आहे सगळ्यांसोबत मकर संक्रांती साजरी करण्यासाठी. आणि यावेळेस तर आपल्या सगळ्या मित्रांसोबत शिवा आणि कीर्ती ताई पण असणार आहे. हो हो, आणि बिंगोचीही आपल्या सगळ्यांसोबत पहिली मकर संक्रांत आहे. हो मुलांनो, चला आत्ताच. हो, चला आधी सगळे पूजा करूया. सगळेजण एकत्रितपणे मंदिरासमोर जातात आणि विष्णू भगवान आणि सूर्य देवतेची पूजा करतात. आई देवाला तीळ, गूळ आणि तांदूळ अर्पण करते. हे घ्या मुलांनो प्रसाद, तिळगुळाचे लाडू. हॅपी मकर संक्रांती. थँक्यू. तुलाही हॅपी मकर संक्रांती. आईनी बनवलेला यम्मी प्रसाद खाऊन सगळेजण खाली जातात. सोसायटी ग्राउंड मध्ये खूप गडबड सुरू होती. सगळीकडे पतंगांचे स्टॉल लागलेले होते आणि सगळेजण पतंग घेत होते. आकाशात सुद्धा खूप वेगवेगळ्या रंगांचे पतंग उडत होते. वाव, आज तर खूप मजा येणार आहे. काय हो ना बिंगो? अरे बिंगो, सावकाश. तेवढ्यात गट्टू चिंकीचे फ्रेंड्स हरी, बंटी आणि गुड्डी तिथे येतात. त्यांच्या सोबत मॉन्टी सुद्धा होता. हॅपी मकर संक्रांती गट्टू चिंकी. हॅपी मकर संक्रांती काका काकू. तुम्हालाही हॅपी मकर संक्रांती मित्रांनो. हो हो मुलांनो, हॅपी मकर संक्रांती. चला गट्टू चिंकी, आपण पतंग उडवूया. तिथे स्टॉल्सवर खूप सुंदर सुंदर पतंग आहेत. पण बघा, सगळ्यात बेस्ट पतंग तर मीच अगोदर घेतली. सगळ्यात मोठा आणि सगळ्यात सुंदर. बघा, हीच सगळ्यात शेवटपर्यंत उडेल आणि तुमच्या सगळ्यांचे पतंग कापेल. असं काहीच नाही होणार मॉन्टी. भले तू कशीही पतंग घे, ते महत्वाचं नसतं. पतंग उडवण्याचे स्किल्स जास्त महत्वाचे असतात. हो, एकदम बरोबर बोलली चिंकी. आणि सगळ्यांना माहितीये की पूर्ण सोसायटीमध्ये माझ्यासारखी पतंग कोणीच उडवू शकत नाही. चिंकीचं ते बोलणं ऐकून मॉन्टी जोर जोरात हसू लागतो. काय काय म्हणाली चिंकी? अरे, तुझ्यापेक्षा चांगला पतंग एखादा छोटा मुलगा उडवेल. नाही, असं काहीच नाही. हो मॉन्टी, चिंकी पतंग उडवण्यात बेस्ट आहे. ठीक आहे, मग चला कॉम्पिटिशन करूया. ज्याचा पतंग पहिल्यांदा कटेल तो आउट. ओके, डन. ओके, चला मग आपण आपापल्या पतंगी घेऊन येऊया मित्रांनो. ओके. बिंगो सुद्धा सगळ्यांच्या मागे मागे जातो. सगळेजण आपापल्या पसंतीचा पतंग घेतात. चला मग सुरू करूया. पण चिंकी बघते की मॉन्टीने अगोदरच आपला पतंग हवेत उडवला होता. ए मॉन्टी, ही चीटिंग आहे. तू आधी पतंग उडवायला का सुरुवात केली? यात काहीच चिटिंग नाही चिंकी. आणि आता बोलत बसू नको. कॉम्पिटिशन सुरू कर, नाही तर तुझा पतंग खालीच राहील. हे ऐकून चिंकीला सुद्धा टेन्शन येऊ लागतं आणि ती सुद्धा लगेचच आपला पतंग हवेमध्ये उडवून ढील देऊ लागते. आणि पाहता पाहता तिचा पतंग हवेमध्ये उंच उडायला लागतो. वा चिंकी, व्हेरी गुड. गट्टूने तिला सपोर्ट करण्यासाठी तिची चक्री हातामध्ये धरली होती. आता बघच मॉन्टी, आता माझ्या पतंगीला तुझ्या पतंगीपेक्षा उंच घेऊन जाते. बघूया. चिंकी पतंगाला अजून ढील देते आणि पतंग हवेत अजून उंच उडतो, बाकी खूप साऱ्या पतंगांसोबत. हे बघून बाकी सगळी मुलं खूप खुश होतात आणि ते सगळे बाकी त्या दोघांना चीअरअप करू लागतात. ये चिंकी, तू तर काहीच सेकंदात सगळ्यांच्या बरोबर पोहोचलीस. येस. आता जास्त वेळ नाही. तुझा पतंग आता लगेचच मी कापतो चिंकी. हा, नाही. मॉन्टी आपला पतंग आकाशात उंच घेऊन जातो. ते बघून चिंकी सुद्धा आपला पतंग उंच घेऊन जाते. हे घे. तेवढ्यात तिथे कीर्ती दीदी आणि शिवा येतात. गट्टू, इंग என்ன நடக்குது? वेलकम शिवा. इथे चिंकी आणि मॉन्टी एक दुसऱ्यासोबत पतंग उडवण्याची स्पर्धा करताय. Oh, kite flying competition. Very interesting.
कीर्ती दिदी आणि शिवा चिंकी आणि मॉन्टीला पतंग उडवताना बघतात. मॉन्टी चिंकीचा पतंग कापण्याचा प्रयत्न करतो. चिंकी तो वाचवू लागते. तेवढ्यात तिची नजर बिंगोवर पडते. बिंगो धावत धावतच स्टॉलच्या दिशेने जात होता आणि तिथे एक मोठा लाकडाचा बोर्ड ठेवलेला होता जो सहज पडू शकत होता. बिंगो नाही, तिकडे नको जाऊस, तो बोर्ड तुझ्यावर पडेल. पण बिंगो मात्र काही ऐकत नाही आणि तो त्याच दिशेने धावतो, कारण त्याला तर फक्त बटरफ्लायजच दिसत होते. ओ नो, आता काय करू? चिंकी अगोदर आपल्या पतंगाकडे बघते आणि मग बिंगोकडे, आणि मग ती लगेचच आपला पतंग सोडून बिंगोच्या दिशेने धावते. मागे उभा असलेला गट्टू म्हणतो, अगं चिंकी, तुझी पतंग. पण चिंकी कुणाचंच ऐकत नाही आणि लगेचच बिंगोच्या जवळ जाते. तो बोर्ड पडणारच असतो की चिंकी बिंगोला घेऊन तिथून बाजूला जाते. तू ठीक आहेस ना बिंगो? आता तुला लागलं असतं. सगळेजण चिंकीच्या जवळ जातात आणि एवढ्या वेळात मॉन्टी चिंकीचा पतंग कापून टाकतो. अगं नाही चिंकी, तू जर आली नसतीस तर हा बोर्ड बिंगोला लागला असता. हो चिंकी, तू आपली कॉम्पिटिशन सोडून बिंगोचा जीव वाचवलास. ओ बिंगो, आम्ही तुला समजावलं होतं की या स्टॉल्स जवळ जाऊ नको. बघ, तुझ्यामुळे मी पतंग उडवण्याची स्पर्धा हरले. ते काही का असे ना चिंकी, विनर तर मीच आहे. जर तू बिंगोला वाचवायला आली नसतीस तरी पण मीच जिंकतो. तरी पण काही हरकत नाही. आता तू एक चांगलं काम केलंस त्यामुळे मी तुला माफ करतो. काय? मॉन्टीच्या बोलण्यावर सोसायटीतले सगळेजण हसू लागतात. पण तेवढ्यात बाबा म्हणतात, मुलांनो, चिंकीनं आपली कॉम्पिटिशन सोडून बिंगोचा जीव वाचवला. याने आपल्याला एक महत्वाचा धडा मिळतो की मकर संक्रांती हा फक्त पतंग उडवायचा फेस्टिवल नाही, तर सोबतच आपली चांगली मूल्यही सेलिब्रेट करण्याचा सण आहे. आजचा दिवस आपल्याला एकमेकांची काळजी घ्यायला हवी, तरच आपण कुठलाही सण आनंदानं सोबत साजरा करू शकू. हो, बाबा एकदम बरोबर बोलले. तर चला मग आपण सगळे सोबत पतंग उडवूया. चल मॉन्टी, या वेळेस तर आम्ही तुझी पतंगच काटू. ओके गट्टू, बघूया. सोसायटीतले सगळे जण आपापले पतंग हवेत उडवतात आणि अगदी मजेत मकर संक्रांती सेलिब्रेट करतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.